वीरशैव कक्कय्या ढोर समाजाच्या वतीनं काँग्रेसला जाहीर पाठिंबा देण्यात आलाय। वीरशैव कक्कय्या ढोर समाजाच्या वतीनं शिंदे साहेबांना पाठिंबा देण्यात आला। यासाठी एका मेळाव्याचे आयोजन देखील करण्यात आलं होतं। शहरातील फडकुले सभागृहामध्ये एका कार्यक्रमामध्ये हा जाहीर पाठिंबा देण्यात आला। या कार्यक्रमात ज्येष्ठ काँग्रेस नेत्या उज्ज्वलाताई शिंदे उपस्थित होत्या। समाजातर्फे शिंदे यांचं स्वागत करण्यात आलं। आपल्या भाषणात सुशीलकुमार शिंदे यांनी समाजाप्रती आभार मानले व मोदी सरकारला हटविण्यासाठी समाजानं एक गठ्ठा मतदान काँग्रेसला करावं असं प्रतिपादन केलं। ही एक निवडणूक अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे। आतापर्यंत 11 निवडणुका लढल्या आणि राखीव माणूस असताना सुद्धा, विशेषतः दलित असताना सुद्धा जनरल सीटवर लोकांनी निवडून दिलं। एकदा नाही 4दा निवडून दिलं लोकांनी। मी सोलापूरकरांचा फार आभारी आहे। असं कधी होत नाही ते आपल्या सोलापूरमध्ये घडलं। पण मागच्या वेळेस आपण जरा अशा विश्वासात होतो की सुशीलकुमार शिंदे निवडूनच येणार आहे, आपण आपल्या घरी बसा, मतदानाला काय गेलो नाही। आपण बऱ्याच लोकांनी कुठे बाहेर गावी गेला तर ह्या निवडणुकीमध्ये कृपा करून आपण बाहेर कुठे जाऊ नका। आपल्या सगळ्यांचं मतदान अशा तऱ्हेने करा की जे 9 वाजल्याच्या आत सगळं मतदान करून बाहेर परत आपण दुसऱ्या लोकांना मतदानाकरता पाठवण्याचं काम करण्याची गरज आहे। ही लढाई हुकुमशाही आणि लोकशाही अशी आहे। जातीवर आधारित ही लढाई आहे, धर्मावर आधारित ही लढाई आहे। आणि म्हणून आपण जरूर एका विशिष्ट पथाचे आहोत, पण आपण कधी जात धर्म असं कधी मानला नाही। आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सोलापूरकरांनी कधी सुशीलकुमार छोटा माणूस आहे, मोठा माणूस आहे, या जातीचा आहे, त्या जातीचा आहे म्हणून सोलापूरकरांनी मला कधी मानलं नाही। आणि एक चांगल्या तऱ्हेनं एक आपला कार्यकर्ता आहे म्हणून त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्याच आशीर्वादानं मी लोकसभेचा नेता देखील होऊ शकतो। ही काही साधी गोष्ट नव्हती लोकसभेचा नेता होणं, पण याच्या पाठीमागे सोलापूरकरांचा आशीर्वाद होता। मी एवढंच म्हणेन की तुम्हाला 18 तारखेला आपण हाताच्या पंजावर बटन दाबायचं आहे आणि राहुल गांधी, सोनिया गांधी, डॉक्टर मनमोहन सिंग या सगळ्यांना सांगायचं आहे की हा आमचा माणूस आहे, तुम्हाला मी दिल्लीला पाठवतो। उज्ज्वला शिंदे यांनीही शिंदे साहेबांनी शहराचा विकास केला आहे, त्यामुळे आपण त्यांना विजयी करावं असं आवाहन केलं। समाज बांधव शिंदे साहेबांवर एवढं प्रेम अरे समाज बांधव समाज शिंदे साहेबांच्या मागे आम्हाला कोणाचीही परवा नाही। कारण समाजाशिवाय काही नाही हो। ज्या समाजात तुम्ही जन्म घेतलाय त्याच्यात आपल्याला कधीही कमीपणा वाटला नाही। जेव्हा मी या समाजाच्या एका शिंदे साहेबांबरोबर लग्न केलं तेव्हा माझ्या दोन्ही सासवा मला किती सांगायच्या त्या समाजाविषयी, पण मला कधी कळलं नाही। आणि त्यावेळेस मुंबईमध्ये राहणारी मुलगी मला कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा काही कधी कळत नव्हतं, पण त्यांनी मला लग्न झाल्यापासून हा समाजामध्ये काय असतं काय नाही हे त्यांनी मला समजावून सांगितलं आणि मी तुमच्यामध्ये समाजामध्ये एकरूप झाले। आज माझ्या मुली सुद्धा कुठल्याही समाजामध्ये कुठलाही असू दे, पण त्या सुद्धा समाजाचा आपल्या शिंदे पप्पांच्या समाजाचा अभिमान त्यांना आहे। या प्रसंगी मोठ्या प्रमाणावर समाजातील पुरुष व महिला हजर होत्या।